नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी, करिअरमध्ये चांगल्या गोष्टी करून या सप्ताहात तुम्ही गरजेपेक्षा जास्त अहंकारी होऊ शकता. यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा ठेवाल. यामुळे तुम्हाला इच्छा नसतानाही आपल्या अधीन कार्यकर्मींना त्रासही होऊ शकतो. म्हणून या पूर्ण सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची सुरुवातीपासून काळजी घेण्याची आवश्यकता असेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमच्या आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्यासाठी समस्याचे कारण बनू शकते. अशात खास करून आपले डोळे, कान आणि नाक याची काळजी घ्या, कारण तुम्हाला यामुळे जोडलेले काही संक्रमण होण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायक असते. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळीही तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. यासाठी जर तुम्ही आपल्या मनात काहीही प्रकारचा संदेश ठेवलात तर तुम्ही काही अनुभवी किंवा मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. या सप्ताहात तुमच्यात मुख्य रूपात धैर्य कमी पाहिले जाईल, म्हणून संयम ठेवा. खास करून कुटुंबाने जोडलेल्या मुद्द्यांना घेऊन तुम्हाला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण तुमचे वागणे आसपासचे लोक आणि घरातील लोक किंवा मित्रांना दुःखी करू शकते. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी, तुमच्या चंद्र राशीपासून राहू दुसऱ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला या काळात हे समजेल की पैशाचे जीवनात काय महत्त्व आहे. म्हणून आपल्या खर्चावर लगाम लावून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही घरगुती खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकता, परंतु तुम्ही गरजेच्या नसलेल्या गोष्टीवर अधिक खर्च करून स्वतःसाठी बऱ्याच आर्थिक समस्या उत्पन्न करू शकता. यामुळे कुटुंबातही तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल. ताऱ्यांची चाल हे सांगते की तुम्ही प्रेमात रोमॅन्टिक असाल आणि एकमेकांची काळजीही घ्याल. तुम्ही बऱ्याचदा आपल्या परिश्रमापेक्षा नशिबावर अधिक अवलंबून राहून गोष्टी स्वतः होण्याची प्रतीक्षा करू लागता. तथापि या आठवड्यात आपल्याला असे करण्यापासून किंवा विचार करण्यापासून स्वतःला परावृत्त करावे लागेल. म्हणूनच जर तुम्हाला करिअरमध्ये साध्य करायचे असेल तर नशिबावर बसू नका. बाहेर जा आणि नवीन संधी शोधा. बरेच विद्यार्थी या सप्ताहात स्वतःला ताजे ठेवण्यासाठी आपल्या मित्र किंवा जवळच्या लोकांसोबत यात्रेवर जाण्याचा प्लॅन करू शकतात. तथापि काहीही प्लॅन करण्याच्या आधी तुम्हाला आपले सर्व अपूर्ण असलेल्या पाठ्यक्रमांना पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 4थ्या भावात असण्याच्या कारणाने ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी बरीच चांगली राहू शकते. या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण शक्तीसोबत करण्याचा प्रयत्न कराल आणि एक उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. याच्या व्यतिरिक्त जर काही आजार चालू असेल तर या काळात तुम्हाला त्यापासूनही पूर्णतः मुक्ती मिळण्याचे योग बनताना दिसत आहेत.
जे लोक आतापर्यंत आपल्या पैशाला विचार न करता उडवत होते त्यांना या सप्ताहात पैशाची खूप आवश्यकता पडू शकते. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम शिवा ओम शिवाचा जप करा. मीन राशी: तुमच्या चंद्र राशीपासून शनी तुमच्या 12व्या भावात उपस्थित होण्याने या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनत करावी लागेल. अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही समस्या येऊ शकतात. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल. यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी भाग्याची साथ मिळेल. मित्र किंवा सहकारिणींचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपवेल. अशात शक्यता आहे की तुम्ही वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही. म्हणून गाडी चालवताना तुम्हाला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 7व्या भावात विराजमान होण्याने या आठवड्यात आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जोपर्यंत आपल्यासमोर पैसे असतील तोपर्यंत आपला खर्च शक्य तितक्या वेगाने वाढत जाईल. अशा परिस्थितीत सर्व पैसे संपण्यापूर्वी आपल्याला आपले अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतील, ज्यामधून ते काढणे आपल्यासाठी सोपे नाही. यासाठी आपण ते पैसे आपल्या पालकांना देखील देऊ शकता, कारण येणाऱ्या काळात हा पैसा वापरल्याने तुम्ही स्वतःला बऱ्याच आर्थिक अडचणींपासून वाचवू शकाल. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणूनच इतरांवर त्यांचे निर्णय लादण्याऐवजी आपली स्वतःचीही क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचा. उपाय: तुम्ही गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद.